मी काय म्हणतो हा तुम्ही मला लागतेच नकोय. का बरं? काय करते ते मा पान पान फुलवा सारखे भांडणं सारखे भांडणं सारखे भांडणं त्याला दोन बायका असून खायला भाकर नाही. माय का मी काय येलो फारक देऊन टाक. मी नाही घेणार बारकत. गेलं जाऊ दे तुला काय होतं. नाही त्यांना द्या, मी नाही घेणार. मी पहिल्यांदा येले तू काय तू माय मागून आली आणि शाणी होऊ नको तू फारकत घेऊन टाक. मी त्यांच्या लाडा कोडाची आहे. मी कशाला घेईन बारकत? काय बापाच्या ए, घरी मी निघून. काय म्हणतो तुला 1 लाख रुपये घेऊन टाक तू फारक जाऊ दे. तिला देऊन टाका 1,00,000 मी नाही घेणार बारकत. हा तिला देऊन टाका. तुम्ही नका दोघे घेऊ मीच घेतो फारक तुम्हाला. कशाला? हा मग तुम्हाला सांगतो कुणीतरी घेणार फारक. मी नाही घेणार बाई. तुम्ही गेल्यावर आम्ही काय करायचं घरी? बरं मी काय मी करू? अरे ते खरे पण मी काय म्हणतो आता परत मी काय करू एकटी राहू? बरं मी काय म्हणतो आपण वकिलाकडे जाऊन तपास काढू. हिला देऊन टाका फारक. नाही वकिलाकडे जायला लागेल मी मला. नाही घेणार. तुम्हाला घ्यायचं तर घ्या तुम्ही एक काय फारकत. 2,00,000 घे. दोन नाही, मी किती दिले तरी मी फारकत घेणार नाही. जाऊन दे तुला आहे ना हा. तुला 1-1.5 लाख रुपये तुला मस्त कपडे घेऊन देतो साडी बिडी हा. मग काय मला अजिबात फारकत जमणार. नाही. जमणारच नाही, मी घेणारच नाही. आणि ही जिडून आणली ना ती नेऊन घालायची. याला पण मग तिच्या भाऊला डेंजर येते मला टिमकावतील. जाऊ डेंजर असले तर चांगल्या लावण्या जोडतील. काय करतील ते? बरं मी काय हा. म्हणतो वकील काय चाललं ते तिकडे जाऊन पाहू आपण. चला चला बरं वकिलाकडे कारण कसं आहे वकिलाचं त्यामुळं गाव झालं एवढं. मी आता तरी एका बाजूने गाव जणाला दाखवा. एकच यायचं. दोघीचं काय काम आहे तरी? मी बी येईन. काय नाही येईल? मग याला वायताग आणला बहिणी बार. हिने साऱ्या घराचा खेळ केला. नमस्कार सर. तूच केला आवर मागून आली. नमस्कार नमस्कार. बोला. ख्याल लावा ना आधी वर. काय नाही लाईट गेली. बरं मी काय म्हणतो एक असं आहे बोला. मला आहे 2 बायका. 2 बायका हा, त्या काय घरामध्ये सुजन आणती नाही. ते इकडे आणले का तुम्ही? हा सारखे एक कुदत द्यायचं कुदत द्यायचं नाही इकडे आणले का? एक आहे हा? ही थोडी ती दाखली पहिली कोणती आहे? ही ही 1 नंबरची. हा ही मागून केली का? हा ही 2 नंबरची. बर. आणि तिसरीला मला कोणत्या मार्गाने जावं लागेल काय करावं लागेल? तिसरी बायको करायला. सोपं आहे त्याला काय लागायचं तिसरं? बरं या तुरीचा काय प्रॉब्लेम आहे? ते सारखे भांडे 2 बायका मला भाकर नाही खायला. तुमच्या खात्यावर नाही का? हा खात्यात हाय पण मग त्याला कटाळ आणू त्यांना. म्हणजे हात्यावर गावसत नाही का? नाही नाही सगळे माझ्या हक्कल बंद होईल आता सध्या. हा का? हा बाई काय काय होतंय तुमचं? काय होतंय? काही कमी पडतं का? कमी पडायचं काही नाही. मग मी होते ना मग ही घाण कशाला घरात घातली? हा? काय रे मग ती चांगली होती मग तो ही काल आणायची मग हिला स्वयंपाक पण येत नव्हता. हा, मग येत नव्हता. म्हणजे करून पाहिलं नव्हतं का आधी? नाही ना ती लाडकी होती ना बापाची घरी. हा. हा. मग ती दिलं तर मागायला टाकून. बरं वर्ष झाले 2 वर्ष 10 वर्ष झाले काहीच आहे ना. नाही नाही घालपाटे बया. आणि मग काय केलं म्हणजे स्वयंपाकाला हुशार होती. विचा का? हा हिचं लाटणं जोर चालत असं. नाही बरे पण ते आहे ना हा? ती आता कटाळी हो. काय आला? कारण हिला काय येत नाही. तिला काम सांगते ही तिला सांगते तिला सांगते शेवट मला हाताने करायची पडायची. म्हणजे 2 असून हा ना अरे बाय काय हो, एवढ्यात तुम्ही जर तुझे असून हम्म. मला काय माहिती, तुम्ही दोघी बाय असून तरी ते बिचारा हातावर परपंच आणून राहिल्या. चांगलं वाटतं का? नाही ती पहिले चांगलं काम करत होती आता माझली. हा का? हा काय तुला मग करून आणलं तेव्हा तू चांगलं करत होती ना. मी मग आता कटाळी का तू करायला? आता बी मी चांगलं काम करते. हा. पण ही बाई यांच्या सारखे कान भरते. हा माणूस लगेच म्हणतो घ्या फारकत घ्या फारकत. हे काय नाटक लावले? हा कर वारे पण तुला 2 केले मग तुला दोघी सारखे धरायचे ना. नाही हाय पर्याय दोघीला पोर स्वर व्हाय ना मला तिसरी करायला लागेल ना मला. 20% किती 100 20% ते लोक येतात म्हणा घाणे. हा मग बरोबर. हा आपण दत्त घेऊ ना माझ्या भावाचं पोट. नको 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 ते नको. अरे बाई उलट कसं काय घेतली तुझ्या भावाचं पोरतात त्यात? मग? त्याच्या रक्तातलं चालेल का तुझ्या रक्तातलं कसं काय चालेल? बरं मी काय होतो सर हा. हिने मला बायको करा परवानगी द्यावं एक हा. नाही तर मग मला फारक द्यावं एक. बरोबर नियम आहे तो. आपण आश्रमातलं पोराण कोणचं हा, आश्रमात ते आहे. कोणचे राहते पोरण राहते. हा. ते बेसन राहते. 20% आपलं ते कोणाला देऊन टाकायचं तर मग काय तुमच्या बहिणीचं घे. कोणचं तुमच्या अरे बहिणी बा सकाळच का दत्ता घेते? बासरी घेते घेते. जा. काय बोलायचं तुम्ही राहा तुम्ही वकील आहे का मी वकील आहे? भाषा कोणी दत्त घेते का? मग घ्यावं लागत जर हा? असलं तर. सर येत नडलं बघा मला घरी येत नडतं घरी सारखं तुम्ही भला दांडा बाहेर काढायचे हो. दांड्याशिवाय काय भरणार नाही यार. काहीच होत नाही त्याला लांडे हो, तुम्ही आमचं काय मला निवडणूक तीन आहे करायला किती? आले, काय करायला आले अरे काय बाई, दांडे दाखवायला आले? शांत बसा. मला 3 आहे. किती? 3 बायका आहे. पण टाप नाही आपल्या पुढे बोलायची. तिघेला समाधान ठेवतो मी. हा येणे मला बायकोला परवानगी द्यावं मी यांना समाधान ठेवी ना. आणि बाहेर दोरे परत माहिती का? नाही कोणता वकील आहे तुम्हाला समजून सांगेल. नाही बरोबर आहे. हा
काय करायचं मला फक्त पेन चालवायचंय तुमच्यासारखं आल्या का द्या 20,000 आहे, द्या 25,000 बाहेर त्याला 10,000 द्यायची दोघीला हा घरच्याला 10,000 झाले ना खुश सगळे आणि पण तेवढे पैसे नाही ना मला खुश करा त्याला खबर मी तर जातोय गावडीत एका 2 रुपये ओपला बाबा 100 रुपये घ्याय तुला हा आहेत बा पण त्याच्यात ती माई बहीण हाकते द्याय ना तिला घेऊन ये बाया गोड बोलून तिला मी सल्ला देतो बाबाचा परपाची बुडी ती का बाई तीच मला म्हणत होती भाऊ यांच्या बरोबर शोकर बसतो तू बायको करू घे पोर सुरू होती तुला आणि मग माझा तू का म्हातारा झाला अजून नाही अजून मी लय ठणठणी आणि मग ठणठणी झाली अजून तुझे दात चांगले तुझे डोळे चांगले सगळं कानाने ऐकायला येते तुला सगळं 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 होत खाली सगळं व्यवस्थित चालू आहे तवालं हात पाय सगळं. हा? नाका तू आहे काय वयाच्या बारा नाही ना नाही नाही आतमध्ये ओढीतो आणखी हा, बरं घ्यायचं बाहेर टाकायचं बरं काय करते बोला बाई मी फारकत घेणार नाही माझं पूर्ण आयुष्य बरं मी काय बरबाद होतो झालं. तिला म्हणा फारकत नको घेऊ सोड चिठी घेऊन टाक बरं ही मागू करेल म्हणजे पहिलं व्हायला होतं की पहिलं लग्न व्हायला होतं का नाही नाही हा नाही व्हायलंय मग लग्नाची करेल की हा मग माझ्या चेहऱ्यावर माझ्या वाटत का लग्न व्हायला का माझं वालं लग्न करून आणली चांगली फुलाच्या गाडीमध्ये बसून पण तू तर मला पार याच्यावर दिसू राहिली कशावर दिसत आहे याच्यावर नाही का खालती नव्हतो आपण ते म्हणजे खालती म्हणजे कशी काय फार याच्यावर झाली तू म्हातारी बाई दिसते मग जाऊ दे ना आता सारख्याला वारकेचे ना आम्ही म्हातारा असू द्या तर कोतर असू अरे पण तो माणूस कसा दिसतोय अजून मग नाही ठणठण हा. बाई हा वकील नुसता मापच काढायला बाई काय खरं नाही कोणतं बरं तुला पोरं काय नाही होती मला सांग काय पोरं नाही होती तुला त्या माणसात दोष आहे आमच्यात काय दोष नाही दोघी मधी यांनी 50 बायका केलं तरी याला मुलबाळ होणार नाही बरं बाई मी तुला एक सांगतो बरं पहिली बाई केली तो बरं तिचा दोष देऊ आपण मग आता हिच्याचा दोष आहे का हा तिला तर म्हणतो चाल दवाखान्यात येत नाही काउंट आणायचं गावाला तपासून आणायचं का काय तपासून आणायची होती. का काउंट टाकायचं नाही नाही तपासून आणायची काय करायचं माझी रिपोर्ट एकदम क्लिअर आहे बरं हिला द्यायचं का तो तपासायला नसतात दोन तीन मग मला काय बरं डॉक्टर डॉक्टरने तिच्यातच आजार सांगितलं मधला का माझ्यात काहीच आजार नाहीये हे झाकू राहिले सगळ्या घराला माहित होतं हा यांनी आमच्या दोघींनाच हे केलंय तो बरं सर तुम्हाला आता आमच्या घरी तुम्ही काम येतं आमचं खाल्लं किती पोरं होतं प्रत्येकाला 9 10 पोरं होईल हा ना तुमच्या मोठ्या भावाला किती पोरे पाहा 11 आणि सांगा बरं तुमच्या आधी लग्न होईल ना हा मग 2 वर्ष आधी झालं असं करायचं तुमच्या मोठ्या वाला पोर आहे ना एक पोर घेऊन टाकायचं नको 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 बायको नाही शक्य करायची. नाही, त्याला शक्य तुमच्या नाही. करता काढले का ते मग हा? एक घेऊन टाकायचं त्याच्या करता काढले तुमच्या करता त्याला एक घेऊन टाकत त्यांच्या भावाचं चालतं आम्हाला काही डोकं राहायचं काही बोला तिथे येऊन मग तुम्हाला कोण वकील केलं कोणा केलं म्हणजे मग मग शिक्षण घेतलं भावाला असं शिकवायला उलट्या पालट्या जमिनी कोण टाका अरे माझी भाव लय लय बेकार आहे हा हा. दुसऱ्या ताब्यात येईल काय तुमच्या डोक्याला केस सुना नाही डोक्याला नाही, दुसऱ्या ताब्यात येईल याला नाही ना डोक्याला केस सुना नाही कशी काय टीव्ही? हा मग आता आपल्याला कधी होईल तिला काय तारा झाला तिला माहिती हा मग यायला तारासच जाईल काही हम्म. का बरं घ्या याचं घ्या त्याचं लोक येडे का द्यायला तुम्हाला माहिती तिने मला खुशाल बाबा ऐकूला अजून 3री करतो नाही 4थी करतो पण बरं मी काय आहे का परवाना देऊन टाका त्या माणसाला मी नका देणार नाही. त्याला उपाशी मारू नका ते काही होऊ पण हा. मी देणार नाही फारकत ते हो. तिकडे दोघं गोंधळ घालून मी देणार नाही फारकत ए बाई शहाणी रे तू हा तू इलाय सांभाळ इलाय सांभाळ मी काय म्हणतो हा. तर माझं ऐकत बोला पटके बोला येणे मला बायको करायला परवानगी द्यावा हा बरोबर मी यांना नवरे करायला लगेच परवानगी देऊन टाकतो काय तुम्ही नवरे काय करा गरज नाही नवरं करायची मला करा करा काय प्रॉब्लेम मी त्याच्या डोक्यात फरक पडलाय का सांगा मला नाव. काय करते नवरे नाव सांगा लगेच. आणि चावळत येऊ. सांगा नाव नवरे करायला नाव लगेच. सांग. सांगा तो नाव सांग मी नाही सांगणार मला करायचं नाही दुसरं नवरा तिकडे पोरं झाली तरी मला आनंदच आहे का नाही हा झाले बाबा ऐकलं पोरं हिला तिकडे पोर म्हणजे कोणाचं असून वळली हिला तिकडे पोर झाले ना तर मी इकडे गाव पगत झाली जेवणाची हा आणि ते मोठं झालं का याच्यात घेऊन ये हा जमणार नाही मग बरोबर घेणार करून दुसरं पण मग मला नाही करायचं एखादं पोर काढा आण हा आपल्याला. ना काय खेळायला जमणार तरी नाही आम्ही सांभाळू दोघं बी नाही जमणार तो पण. हा? नाही जमणार ए बाबा बाई तू अवघड आहे बरं का लय अवघड आहे बामची- बामची अवघड सर आहे. आमचं ही बाई तरी थोडी मला शांत वाटते ती पण ही वेळेच अवघड नेमकं आहे घे चिमटन बडबडाचा बोवाटा बघा ती फक्त तोंडाने बोलती हा का? कपडे घालून रेटी ती तर काय तुकडे घरातलं उकडे सांगायचं वस्तू आहे का नाही नाही, वकिलाजवळ गेलं ना हम्म. खरं सांगायचं कधी पण म्हणजे तेव्हा त्या वकिलाला पॉईंट सापडतो वकिला पण जर लपून जर ठेवलं तर वकिलाला केस चालवता येत नाही त्यांना ठेवा आता ही तोंडाने बोलती हा. हिना मी परत काय म्हणते मी गरीब होते म्हणून चालली युवरावर काय बसायला. शिकायची परत दिवशी मला तिला लाटण्यानं हाणली हा ना? हिना लाटण्यानं आणलं मग तू चपाती ती चपाती लाटण्यात जाईल तू तिचं पीठ ओढीत असेल मग ती लाटण्यात आली तर काय करे हा
मग त्या काय बोलतो चुली बशी हा तिनं लाट नाही टाकलं पाहिजे मावाला. मग तू बसता असेल लांबून मी काय होतो आमचा घटस्फोट घ्यायचा घटस्फोट डायरेक्ट फारकत घ्यायचं का नाही फार कधी घटस्फोट. बाई हम्म. तेव्हा त्या घटस्फोट पाहिजे आम्हाला. मी किती वेळा सांगितलं हा? मी किती वेळा सांगितलं काय माझं आहे ना जेवढं आयुष्य बरबाद झालं ना तेवढं मला भरून द्या. मी कवाय फार करतो आणि तो मग तुम्ही काहीच केलं नाही तिला तो काय तो आयुष्य बरोबर म्हणजे काय आड तुकडा पूजा केली का काय काय केलं तो हिला? सर मी काय होतो ऐका ना हा. तिला अजून तुम्ही 4 नवरे करायचे परत देते माय काही तक्रार नाही. बरोबर. पण मला पोर पाहिजे. हा, मग आता काय पाहिजे बाई एवढा नवरा सल्ला देतोय काय पाहिजे तुला डोकं ठिकाणावर आहे का कोणता त्या बाईचा माणसाचं? नवरा असा मांडणार आहे मी काय म्हणते कोणाचं सफरजळ आणि आमचं लाडकं खेळू आम्हाला लाडकं खेळलं बाद झालं कोणाचं आणतो कोणत्या बाईचा नवरा आहे असं मनापासून सांगणार का तिनं 4 नवरे करा एखादा पोर स्वर्ग घेऊन यावा हा, असं आमचं म्हणणं आहे म्हणजे बाबा. यांच्या इच्छा डोक्यात बसेल का मला काढून द्यायचं दुसरं काहीच नाटक नाहीये फक्त लग्न करत तो तू राही ना मग मला देवाय करा परवानगी. हा मग राहा तुम्ही दोघी एकत्र तुमचा जीव आहे ना कुणारीचा मग त्याला बायको त्यांचं काही नाही करायला पण माझा काही विरोध नाही पण त्याला पोरसोर होऊ शकत नाही. अरे त्याची 100 बिघे जमीन आहे त्याला वारसदार पाहिजे पण आमच्या बाई तुम्ही गोष्ट कुठं नाही आपल्या ना. सांभाळू काय उपयोग आहे अगं तू आमचा दोघांचा विचार आहे तू हो, कोणाचं सर, मी आण काय पण आण हा, आता मी बायकोची शोधणार आहे. हा. ज्या 12 दिवस जाईल ना तीच घेऊन ये. तीच करतो. हा ऐकती मग काय अडचण नाही. पाहिलं तुमचा नवरा म्हणजे किती सज्जन माणूस आहे तिच्या- मला पटलं तिच्या नावावर नाही वेगळा 4 बिघा करून टाकतो कुणी देईल मला. कोणी दिले बाबा दिवस जाईल बाई मग अशा किती जगात हा मग काय तुम्हाला अडचण आहे का? हा पा पटक्यान तुम्हाला लोक आणायचे नाही का तुम्ही हा? तुम्हाला लोक लोक काय राहते? लोक काय राहतील मग आयती आणल्यावर नाही 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 नाही. मग अरे एखाद्या बाईचा वर आला नवरा ना तर जीव देते तर मी तिला उलट जीवदान देईन ना. हा दोन्हीचा जीव वाचतो ना हा मी माझ्या येऊन देईन का आतल्याचा तुम्हाला बाहेर त्याचा हा? मी घरात येऊन देईन दोघायला मी तिकडे रूम घेऊन राहीन. सेपरेट मग त्याला काय करायचं परवान देतो मी तिला घरात येऊनच देणार नाही मी आम्ही तिला घरात तरी येऊ येऊ देणार देणार. तिला येऊन नाही देणार बरं मग करू का परवान देऊ तुला हा खर्च किती? बरं खर्च 51,000 बसते कारण का तेवढं सोपं नाही 2 बायका समोर तिसरी बाईक करायची बरं तुला मी म्हणतो मा वाटेल किती नाही तर वरांनी सारखीच काढ लागला आम्हाला. ती काय म्हणजे का हा 16.5 का आई दे रे तू वाटे दे. कशा बदली द्यायची मग आपण बायको पाहिजे. तुम्हाला करायची आणि आम्ही कशाला वर्गणी द्यायची. आम्ही रिकामच नाही आणि तिसरी आणायची नाही घरात हा तिसरी या आणायचीच वकिलाचा काय नाही. डोक्यात फरक पडला का काय काय नो याला कोण वकील केलं काय माहिती. ए काय बोल रे वकील त्याच्या बापाने केलं त्याला. मी शिकवलं मा बापाने मला असं उलट पलट कसं काय पार्ट्या सगळ्या उलट्या पार्ट्या LLB कळते तुम्हाला असं जा काफीवर पास व्हायला असेल बाबा तू सर याच्यामुळेच आहे ना या बाईने मला टेन्शन दिले. आता तुमच्या आहे ना तुम्हाला काढलं तुमच्या बापाने शिकवलं तुम्ही वकील झाले काही यांचं काय घेतलं तुम्ही? याचं काय घेतलं का मी? मग तुम्हाला कोणी शिकवलं यायला ते? पुढे हात लावला का नाही तोंडाच बोलून राहिले ना हा. मी याचं काय काय मला बोलायचं का तुम्हाला बोलायला तुमच्या घरी तेव्हा त्या वकीलपणा कोणी शिकवला म्हणलं मग मला आपण शिकवलं हा शाळेत गेलो अगोदर हम्म. पास होत गेलो काफ्या परीक्षेला करू गेलो काफ्या करू हे बाई लय बोल लोक जास्त ही बाई वाढ पाहिजे बायको हम्म वाढवाई लय अवघड काम आहे सर आमचं. तो एरीने कुठं पडला मग कुठे उपटला त्याच्या करता यांच्या रिक्षा अजून मी एक नाही 2 बायका करून आणतो. ए मा सापडे तुला काय नको याला बी अटक करेल आणि तुम्हाला बी अटक हा, करेल कर. जर बायको केली दुसरी तर सांग नाव सांगतो साहेब हा. याला लगेच ड्युटीवर सस्पेंड करून टाकीन मी शिरपतराव काय सुनार नाही या ना शिरपतराव हा शिरपतराव शिरपतराव पिराजी पिराजी येंडी फिरी. एंड फेरी बर तुम्हाला 2 बायका मोबाईल कुठे ग पाहिला पोलिसांना फोन लावून असताना. मला त्यांचं आणि तुमचं जमत नाही म्हणून नाही नाही असं करेल लेवा हा. ना का तिन्ही नवऱ्याला मोकळ्या म्हणा ना हा, ते- अहो, पण मला सुरुवात अशी करावं लागेल ना. लेवल तर 2 बायका असताना त्यांचं आणि तुमचं जमत नाही हं? जमत नसल्यामुळे वकिलाकडे आले आणि वकिलाच्या सल्ल्याने मग मी त्यांना परवानगी दिली का तिसरी बायको करण्यास कोणी वकील केलं का तुला याला दोन्ही बायकाची हम्म. कुठलीही हरकत नाही बिनधास्त करू शकता हं? तुझी परवानगी ना आणि बायको केल्यास हा बायको केल्यास शिरपतराव जीवाला धोका येण्यापासून बायको केल्यास शिरपतरावला लिहून पुसून घेतलं म्हणजे बरं. या बायकापासून धोका आहे हं? म्हणून मारून टाकू राहिल्या बायका आणि पोरं जर झाले तिसऱ्या बायकोला
ते यांच्या दोघीचं सांभाळायला देणे आमचं अटकलं आणि खेटून. तुमचं काम फक्त पोरं काढणे. 4-5 काढलं चालते ना? तिथं आता ते बाळा विषय काढावं चांगले. चांगलं 3-4 डझन काढावं, 4-5 काला काढावं एकटी. तुम्ही जर सांभाळશે तसं काढीन अरे मी. मला लिहू द्या. त्यांचं आमचं काम- अटकलं खेटून वकिलाचं काम सांभाळायला. करा. मला बाबा काम कर द्या. हो सर चालतं. बर बर पोरं हा, झाली. करा वकील नाही वाटत. याला दांडा काढून याला पक्का हा ना कुत्रीच्या आईनी. खरा वकील नाही वाटत. हा बर तिसरी बायको केल्यास हं. तुम्ही मागच्या दाराने राहायचं. चला पाठीमागं. मागच्या दाराने राहणे. या दोघी पुढच्या दाराने राहतील. चला. यांना न कळता काम करणे. हं? हं. येळे वगैरे येणे. हं? हं? आणि यांनी ना वेळेवर जेवण करणे आणि यांनी महिन्याला मला 2-2 हजार दे हा खर्चाला दे. कशाला? या दोरी बायका आहे. कसे काय खर्चाला द्यायचे? आमच्या उरावर वाचायला कॅम्सून घेऊन येणार आणि आम्ही 2-2 हजार रुपये देणार. ए बाई, ए, 1000 रुपये इकडं घर नाही. द्यायला. ए घर नाही इकडं भांडू तुम्हाला नका. आधारानं तुम्ही काय वकील साहेबांच्या चेंबरला बसलेले. हं. हा आजूबाजूला चालायचं नाही आवाज. राजात का फिरून बरं. वकील केलं तुला? मागच्या दोन्ही बायका आहे. वकील आहे तू. मागच्या दोन्ही आणि बायका वाटत आहे. तू वकील आहे. आपल्या नवऱ्याला चपडा दर वकील. महिन्याला 2-2 हजार रुपये देणे. म्हणजे त्याची तब्येत चांगली राहील. म्हणजे खाण्या आता आणि ते लिहून घ्या पुढचं या भांडणाचा खर्च हा या भांडणाचा खर्च, या दोघी जणी करतील. वकिलाची फी, हा या मागच्या दोन्ही बायका द्यावा. दोघींनी द्यावा. आमचं अटकलं. द्यावा. आम्ही नाही मोकळे. तर शिरपतराव आता तिसरी बायको करण्यास परवानगी देत आहे. हा. आता याला तिकट लावतो आणि कोर्टात सही शिक्के मारून देतो. ते करून घ्या, नोटरी करून घ्या. नोटरी करून घेतो लगेच. लोटरीला कपाळाला तुमच्या वाल्या. बाई तुला बरोबर करते का? कशाला बनबन करते? फुकट नाही तुला पोटी पाटी तुला गाडी. ना देऊ दे, हा. ना देऊ दे. तुला आहे ना 2-3 डझन. तुला कोणी सांगितलं होतं आमच्या नवऱ्याला बायको करून द्यायला? सागरी डोक्यात फरक पडलाय. कशाला वकील आहे? आता मी मध्ये घाली बरं का? कशाला घालील घालू मध्ये? मध्ये ना. काही पुरावा नाही मला मध्ये घालायला. वकील हिच्या केलं घालू तुला. मध्ये मी. हा? याला कोण वकील केलं? तो मध्ये लुटी तिकडे सांग घालू मध्ये. कसे काय मध्ये घालील? घालू मध्ये एक याचं मिनिट. काय घरचं राज्य आहे का? याने कोणी सांगितलं तर याला शहाणपणा करायला? 2000 रुपये आम्ही द्यायचे? हा? आम्ही रिकामे का पैसे द्यायला? मग? आज मला ओळखलं नाही. काय ओळखलं नाही? बाबूराव वकील ओळखलं आहे. मी. बाबूराव वकील म्हणते ओळखलं मला. मी तुला. तुला बरं दहा का? मध्ये घालील ना. काय गरज नाही कळलं. घालायची. म्हणलं काय गरज नाही मध्ये घालायची. डोक्यात ना मोक्यात चवना धव. याला जसे काय शॉक द्यायला आणलंय. ए तो या आणल्या काय तो माग. आपल्या दोघीला फसवलं असं याला मध्ये टाकून द्यायचं हा, वकील. याच्यावर लगेच याला लगेच कारवाई करू आपण. करायची. म्हणजे जे काय नाही ठेवून देऊ. तू आता हा काय पैसे कर? खातो हा दुसऱ्याचे काम असे करतो. यायला नुसतं आग्या बोळा रे बरोबर मला मला काय हाऊस नाही बायको करायची. हा. मला काय बायको करायचं हाऊस बरोबर. आता हिला काय झालं नाही. हा. म्हणलं ही केली मग हिला तरी होईल. हा. पण तिला ऑपरेशन व्हायला निघाली ती बरं हिच्या लग्न किती वर्ष झाले? 10 वर्ष. हा, मग हिला तिला आता 3 वर्ष झाली. हिचं काय होईल म्हणा? ऑपरेशन करले पहिले. ऑपरेशन व्हायला काही खोटं बोलत आहे. चला डॉक्टर कडे ऑपरेशन व्हायला का नाही व्हायले? ए बाई ए तो डोक्यात फरक पडला का? तुमच्या डोक्यात फरक काय पडलाय. वाचा प्रश्न परपंच काय केलं? मला प्रपंचाला नुसतं- लागलं आधी का तो ऑपरेशन केलं? कशाला लग्न के- बा, लग्नच व्हायला नाही. लग्नच व्हायला नाही. अरे काय काय करत पुरावा आहे? लग्न व्हायला? तो नवरा सांगतो मी नाही पाहिलं. हा का? तूच पाहायला ठेवला होता हा? म्हणून. ऑपरेशन काय पोरच नाही होईल. मुतखडे व्हायली. आता तू तर आधी बरं ऑपरेशन करायचं तिचं. जेव्हा मी ठरवाय गेलतो ना हा. तेव्हा ती दवाखान्यात होती ना. तो गागत होती का? म्हणलं कुठे ना म्हणत तिथे ना ती त्याचं काढायची काचे ते ऑपरेशन आहे. म्हणलं काय ऑपरेशन म्हणून मुतखड्याचं. असं होत आहे? हा डोक्यात आहे का तुम्ही दोघ जण? नाही बाई मला मी काय तुला पाहिला मी काय पाहिलं नव्हतं आलो. बाळा तर फार डोक्यात बसलं बाबा तू. कारण तो काच ऑपरेशन केले मला काय मी माहिती. काय करू? तुम्ही काय घेणार आहे का आता? मग फी घेणार ना. थंड घेणार आहे का? आता थंड आता इकडं काय आता आपल्या बाहेर झालं थंड घ्यायला हे घेते ना. ते जात हा. मग चला मग पाहिजे ना. पण मी काय फी देऊन जाणार आधी. नाही लिवलं तुम्ही ते नोटरी ना? मग बरोबर कशी वस्तू बाई करायची. दे तुम्ही काढून द्या ना काय काढून द्या ना. पैसे हा फी. आम्हाला आम्ही कशाला आलो? त्या माणसाला पाहून आलो. तो 2 बिघा इकेल आणि तुझं पुरं करील. आम्ही नाही मोकळा तुला द्यायला. तुला कोणी सांगितलं नव्हतं आमच्या नवऱ्याला सही करायला आणि बायको करायला? सही कर होतं 12च्या भावात जाशील बाबा सही केली तर आम्ही तर झोपत अंगठे घेऊन तू सगळ्या बाई सही इथे कर. मी नाही घेऊ. मी नाही करणार रिकामी. तू कर. मी नाही करणार. 2 नोटरी करून घ्या. बरं नोटरी करतो. सही करण्याचं नका करू.
हा, या तुम्ही हा. आता बायको करून घे तू टेन्शन घेऊन नको. बरं. तुला चांगलं हा? कॉपऱ्यात काय झालं घालते. तुम्ही आहे या लग्नाला बर का मी किती आहे. तारीख आहे? अजून पाहिजे हा एवढी पाहिजे पाहिलं मला कॉल कर हा. मी तो लागला येतो हा. हा मी तर तुला चांगली दांड्याने तुला हाणते. 4-6 महिन्यात पोरं होती ना हा, मी तुला दांड्याने कॉपऱ्यात घालते चांगली. आयतीच पाहतो अशीच आयतीच कामं करीत जात जाय तू. आयतीच पाहतो पोरावानी. डायरेक्ट का हा म्हणजे नाही झाली तर याची बायको घेऊन ये आपल्या घरी. 2-4 महिने घ्यायचे ना तिला आणायला काय अडचण नाही हा त्याला काय नाही झाली तर वकिलाची बायको आपल्या घरी घ्या. त्याचं का पास बाय काय नाही अरे माकच नाही आता काय सांगा तुमची बायको यांना द्या आम्हाला. काय यांना. अरे माकच 5-6 आहे तिच्याकडून पोरं काढून घेऊ आम्ही वाटलं. काय करते ते घरच्या 3 आणि बाहेरच्या 3 हा. तुमची बायको आमच्या येऊ का सर वापरायला. निघा हा. संध्याकाळी भेटू. हा तेवढं पार्टीला कोणत्या करू या ना दिवशी झाड नंबर आहे मला मग फोन कर मला हा तर मला आपली सारी जोखीम झाली. चालेल चालेल पण काम पद्य करा झाले काम आता काय राहिले तुम्ही बिझनेस करा बरं का आता. हा चला गाडचं अशी केस आली 2 बायकांना 1 नवरा दोघीला एक वर्षावर नाही तर म्हणतो फारकत द्या तेव्हा आम्ही फारकत देणार नाही आता कसं डोकं चालवलं तरी मला वकील ब्याच्या म्हणते पण बाबराव म्हणलं आता डोकंच चालू मग याला म्हणलं असं कर 3री करूनच टाकतो आता